पंचवटीतील 51 वर्षीय सुदर्शन सांगळे यांनी सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती। ही आत्महत्या आर्थिक वादातून झाल्याचे पोलीस तपासातही समोर आलं होतं। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता। पोलिसांनी तपास सुरू केला असता या सुसाईड नोटमधील 2 व्यक्ती फरार असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं। यामध्ये एक संशयित नवनाथ टिळे हा फरार झाला होता। याच्या मागावर पंचवटी पोलीस ठाण्यासह नाशिक शहर गुन्हे शाखेचे पोलीस मागावर होते। तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे व विशाल देवरे यांना संशयित नवनाथ टिळे हा मुंबई सेंट्रल परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार तात्काळ गुन्हे शाखा 1 चे पोलीस मुंबई सेंट्रल परिसरात सलग 4 दिवस पोलिसांनी सापळा रचला। यामध्ये पोलिसांनी हॉटेलमध्ये आचार्याचे काम केले, ऊसाच्या घोराळावर ऊस गाळप करण्याचेही काम केले। शिवाय हॉटेलमधील जी 4 व्हीलर वाहने येतात ते पार्किंग करण्याचे सुद्धा काम केले। सलग 3 दिवस पोलीस संशयिताच्या मागावर होते, तरीही तो 3 दिवस पोलिसांच्या हाती लागत नव्हता। मात्र 4थ्या दिवशी मध्यरात्री 1:30 वाजेच्या सुमारास पोलिसांनी मोबाईलमध्ये फोटोच्या आधारे संशयिताला ओळखले। पोलिसांनी त्याला चाहूल न लागा देता तात्काळ त्याला ताब्यात घेतले। चौकशीमध्ये त्याने स्वतःचे नाव नवनाथ टिळे सांगितले असून शिवाय या गुन्ह्याची त्याने कबुली दिली आहे। सुसाईडमधले नाव त्याचेच नाव असल्याचेही पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे। गुन्हे शाखा 1 च्या पथकाने त्याला मुंबई सेंट्रलवरून नाशिकमध्ये आणले असून पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, हवालदार प्रवीण वाघमारे, विशाल देवरे, संदीप भांड, मिलिंद सिंग परदेसी, नाझीम खान पठाण, प्रशांत मरकड, प्रदीप मसदे, विशाल काठे, महेश साळुंखे, राहुल पालखेडे, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे आणि चालक अंमलदार समाधान पवार यांनी केली। कॅमेरामॅन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे, माय महानगर, नाशिक।